तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर पब्लिक, आपण निघालेलो एकलासपूरला जाता जाता गणेश शेठची भेट घेतली. त्यानंतर आपण एकलासपूर मध्ये पोहोचलो. तर एकलासपूर मध्ये आपण खास आलतो आज संत बाळूमामा यांचं दर्शन घ्यायला, कारण संत बाळूमामा यांची पालखी आलती. मस्तपैकी बाळूमामाचं दर्शन वगैरे घेतलं. तेवढ्यात आपली मित्रमंडळी म्हणले आरती करून जाऊया, म्हणले एवढं लांब आलोय. मग काय नाही, मस्तपैकी आरती वगैरे केली. त्यानंतर आम्ही गेलो घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी जायचं होतं आपल्याला कॉलेजवर गेलो, कारण आपल्याला करायचे होते आज फायनल रिपोर्ट सबमिट. आपण फायनल रिपोर्ट काय सबमिट केले नव्हते. त्याच्या अगोदर म्हणलं मस्तपैकी नाश्ता करून घेऊया. मग काय सगळ्या मित्रांनी मिळून नाश्ता वगैरे केला, रिपोर्ट वगैरे सबमिट केले आणि आपण निघालो घरी जात असताना संकेतन बॉस म्हणले आम्हाला पण ये जा. त्यांना होतं पवायचं. मग काय ना, आपण त्यांना डायरेक्ट घेऊन गेलो संकेतच्या विहिरीत पवायला. विहिरीवर गेल्या पोरं आपली दम खाती दिवय. काय नाही, सगळ्यांनी उड्या मारायला चालू केल्या. उड्या बी असल्या मारत होते सांगूच नका. सगळ्यांनी आज गावाकडच्या विहिरीकडे पाहुण्याचा आनंद घेतला. त्यानंतर आपण निघालो घरी गेल्यानंतर आपल्याला लागलेलं एक काम. नुकतंच आपला गहू गेलता, वडील म्हणले गावाचं पाचट पेटवून ये. मग का ना, गावाचं पाचट वगैरे पेटवलं. त्यानंतर आपण गेलो भैया आपला बाग फवारत होता. मग का ना, त्याला म्हणलं चल, म्हणलं तुला व्हिडिओ मध्ये घेतो. भैयानं बाग वगैरे फवारली. त्यानंतर आपण गेलो घरी गेल्यावर काका म्हणले आपल्याला आज फ्रीज आणायचा आहे. त्यानंतर आपण गेलो फ्रीज आणायला पंढरपूरला. मस्तपैकी फ्रीज वगैरे सिलेक्ट केला. तेवढ्यात आपलं वाहन आलं. वाहनात फ्रीज टाकून आणला घरी गेल्या आपल्याला काय दम पडतोय. मग काय ना, लगेच अनबॉक्सिंग करायला चालू केली. फ्रीजची अनबॉक्सिंग वगैरे केली आणि सेटअप केला. त्यानंतर एनटीसी ची मित्रमंडळी आपली आज घरी येणार होते, कारण त्यांचं प्रोजेक्टचं काम होतं. मग काय त्यांना घेऊन गेलो आपण स्लॅपवर गेल्यानंतर आधी प्रोजेक्टचं काम उरकलं आणि त्यानंतर जेवण केलं. मग काय प्रोजेक्टचं काम झाल्यावर आपली मित्रमंडळी गेली कॉलेजवर. तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.